आणि कुराडपाडी संघाचा बॉलर अंकुश, तो माझा खूप जवळचा सहकारी आहे आणि मला चांगल्या प्रकारे ओळखतो, तसंच मी देखील त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो. त्याची मगाशी बॅटिंग बघितली, पहिला बॉल फेकतोय तो अंकुश, मारा करतोय तो धनगरवाडी संघाचा राज आणि पहिलाच बॉल डॉट काढलेला आहे. उत्कृष्ट अशी बॉलिंग करतोय तो अंकुश आणि त्याला मारा करतोय तो आपला राज. बघूया राज आपल्या संघाची धावसंख्या किती डोंगर उभारतोय यांचे सर्व प्रेक्षकांचे लक्ष आहेत. दुसरा बॉल फेकतोय तो अंकुश आणि मारा करतोय तो राज, परंतु त्याला काही बॉल समजलेला नाही. बॅक टू 2 बॉल डॉट काढलेले आहेत. पुढील बॉल फेकतोय तो अंकुश आणि मारा करतोय तो राज. मस्त असा टोलवलेला बॉल आणि खणखणीत षटकार. राजने त्याची बॅट आता तळपवलेली आहे आणि एका फटक्यात त्याने त्यांच्या संघासाठी 6 धावा मिळवून दिलेले. अशी बेफवान ताकद दाखवून सीमारेषेच्या बाहेर बॉल फेकलेला आहे आणि संघासाठी 6 धावाची मिळवून दिलेला आहे. पुढील बॉल फेकतो तो अंकुश, मारा करतोय तो राज आणि पुन्हा एकदा अंकुश सफल झालेला आहे आणि बॉल डॉट काढलेला आहे. जोरदार अपील, परंतु अपील अंपरनी काय डिसिजन, फायनल काय डिसिजन आहे ते कृपया कळवा. आणि अंपरचं डिसिजन मला वाटतं तर आउट. धनगरवाडी संघाचा पुढील बॅट्समॅन जातोय तो रवी. मित्रांनो, अंपरचा निर्णय हा अंतिम राहील आणि अंपर काय आपले चुकीचं डिसिजन देणार नाही. सगळे आपण एक आहे आणि यासाठी आपण YouTube आपली लाईव्ह देखील आहे आणि मी कालपासून बघतोय एवढे छान डिसिजन आहे जेणेकरून खेळाडूंना चुकीचा. शेवटचे 2 बॉल आहेत, 2 4 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालेत 6 आणि 1 विकेट तंबूत परतवलेला आहे अंकुशने. आणि पुढील बॉल फेकतोय तो अंकुश, मारा करतोय तो आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल. अंकुश हा उत्कृष्ट बॉलिंग करतोय. मगाशी देखील त्यांना फिल्डिंग करताना थोडा संशय आला, काही षटकार नसून चौकार आहे. त्याच्यासाठी एवढं सहकार्य केलं कमिटीने, ती वर्सेस हंपरने पुन्हा बघितलं आणि जे जोरदार अपील लेगबागच्या इशाऱ्याने. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7, 1 विकेटच्या एक ओव्हरीच्या समाप्तीनंतर धनगरवाडी या संघाचा 7 अशी धावपळ झालेली आहे, 1 विकेट. आणि मगाच्या सामन्यामध्ये जसं अंकुशला वाटलं होतं की षटकार नाही बाउंड्री आहे, तर आपल्या थर्ड अंपरने पुन्हा बघून जे सत्य आहे डिसिजन तेच दिलेले आहे. मित्रांनो, हे सगळे आपण एका समाजाचे खेळाडू आहे, आपण एकमेकांना सांभाळून घेणार, कृपया कोणीच वाद घालणार नाही आणि आपली शिस्तप्रिय आपला समाज असून
आपले खेळाडू वृत्ती दाखवावी अशी सगळ्यांनाच अपेक्षा असते. पुढील बॉल फेकतोय तो सागर आणि वाईट. सागरचा बॉल जरा भिरकावलेला आहे. त्यांनी थोडं जरा बॉलवर नियंत्रण ठेवलं पाहिजे अशी सगळ्या चाहत्यांची इच्छा आहे. आणि पुढील बॉल फेकतो तो सागर, मारा करतोय तो आणि मस्त असा तडावलेला बॉल आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षकच्या पाठीमागे कॅच घेतलेली आहे आणि बॅट्समॅनला तंबूत परतावलेला आहे. पुढील बॅट्समॅन जातोय तो आपला बाळा, धनगरवाडी संघाचा उत्कृष्ट असा बॅट्समॅन आणि आपल्या संघासाठी किती धावा मिळवून देतोय असे सर्व खेळाडूंचे तसेच प्रेक्षकांची डोळे त्यांनी वेचून घेतलेले आहे. सागरने पहिला बॉल जो वाईट फेकला होता त्यानंतर लगेचच त्यांनी बॉलिंगवर नियंत्रण करून दुसऱ्याच बॉलात विकेट घेतला असा सागर आणि त्याला आता मारा करायला गेला तो आपला बाळा. पुढील बॉल फेकतोय तो सागर आणि मारा करतोय तो बाळा. मस्त असा परंतु डॉट बॉल काढलेला आहे सागरने. उत्कृष्ट अशी बॉलिंग करायला लागलाय आणि कुराडपाडच्या संघाचा कर्णधार अंकुशने त्याला काहीतरी कानमंत्र देऊनच पाठवला असेल का तू चांगली बॉलिंग कर, जेवढे रन रोखता येतील तेवढे रोख अशी साथ देऊन पाठवलेला आहे. आणि पुन्हा एकदा परत त्याच वेगाने फेकलेला बॉल, परंतु बाळाला काहीच करता आलेलं नाही. उत्कृष्ट असा कुराडपाडी संघाचा सागर बॉलिंग करतोय, परंतु आपल्या धनगरवाडीच्या संघाचा फलंदाज काही करू शकत नाही. आणि असा जोरदार असा उंचावरून मारलेला आहे आणि त्याच्या कॅचच्या खाली फिल्डर गेला, परंतु कॅच जमिनीला दान करून दोन रन रोखू शकले नाही. चित्त्याच्या चपाळीने रनिंग करत ते 2 रन मिळवून दिलेले आहे आपल्या संघासाठी. पुढील बॉल फेकतोय तो सागर आणि मारा करतोय तो बाळा आणि मस्त असा डॉट बॉल केलेला आहे, काढलेला आहे. जवळजवळ कालपासून हे उत्कृष्ट असे आयोजन खडकी या आणि उत्कृष्ट अशी झेल घेऊन विकेट मिळवलेला आहे सागरने. आणि पुढील बॅट्समॅन जातोय तो जीवन. जीवन आता आपल्या संघासाठी किती रन मिळवून देतोय याचे सर्व त्यांच्या टीमची आशा वाढवतोय की काय. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 10. 3 विकेटच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, त्याला मारा करतोय तो राहुल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो जीवन. आणि बॉलिंग करतोय तो आपला 45 जर्सी घातलेला कुराडपाडे या संघाचा उत्कृष्ट बॉलर पिंट्या. बघूया पिंट्या आपल्या संघासाठी किती धावा रोखतोय आणि तसेच राहुल हा किती रन मिळवून देतोय असे सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे लक्ष वेधलेलं आहे. पहिलाच बॉल फेकलाय आणि पहिलाच बॉल डॉट, राहुलला काहीच करता आलेलं नाही.
दुसरा बॉल फेकतोय तो पिंट्या आणि दुसरा देखील डॉट बॉल काढलेला आहे. राहुलला काहीच कळत नाही असं दिसतंय वाटतं. खूप असा मेहनतीने गेलेला राहुल, परंतु तो बॉलर पण तसा चपळाईने पिंट्या बॉल टाकतोय. राहुलला जखडून ठेवलेला आहे आणि पुढील बॉल फेकतोय तो पिंट्या, मारा करतोय तो राहुल. मस्त असा बाउंड्री दिशेने मारले, तशीच चपळाईने एवढी फिल्डिंग करून आणि 2 रनाच्या रोखू शकला नाही. पुन्हा एकदा झेल उडवलेले आणि झेल सफल. धन्यवाद डीजे मास्टर. मोरिया 11 खडकी या आयोजकांनी खूप असे भव्य दिव्य सामने आयोजित केलेले आहे आणि याच्या आपल्या सगळ्या गावाचे त्याचा आनंद लुटतात. तसेच YouTube माध्यमातून सर्व आपल्या घरी बसणाऱ्या खेळाडूंना देखील घरच्यांना बघायला भेटतात. पुढील बॉल फेकतोय तो आणि शेवटच्या बॉलात 2 भेटलेले आहेत रन आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत ते 15. आता मेंथीनी बॉलिंग कुराडपाडी संघाने केलेले आहे आणि फक्त 15 रनावरच धनगरवाडी या संघाला रोखलेला आहे. आता बघूया धनगरवाडी संघाचे ही बॉलर देखील काय करत आहेत. यांचे सर्व प्रेक्षकांचे लक्षच आहेत. तसेच कुराडपाडे संघाचा बलांडे असा फटकेदार बॅट्समॅन अंकुश कुराडे हा आपल्या संघाला किती रनापर्यंत किती ओव्हरमध्ये विजय मिळवतो किंवा धनगरवाडी संघाचे बॉलर आपल्या संघाला कसे विजय मिळवतात या सगळे प्रेक्षकांचे लक्ष वेधलेले आहेत. मित्रांनो, जशी तुमची क्रिकेटला जशी मेहनत आहे अशीच तुम्ही जरा आपल्या गव्हर्नमेंट जॉबसाठी किंवा पोलीस भरतीसाठी जर अशी मेहनत केली, कारण आपल्या सर्व आदिवासी मुलं जवळजवळ खूपच क्वालिफाय झालेले आहे, म्हणजे 12वीच्या वरती खूप शिक्षण घेतलेले आहे, परंतु त्यांना काही वेगळं चांगलं मार्गदर्शन भेटत नसल्यामुळे काही त्यांना अपयश येत असतात. मुलं खूप भरतीला उतरतात परंतु काही मार्गदर्शन किंवा काही कुठल्या अडीअडचणी येत असतील ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यामुळे जे उतरणारे स्पर्धक आहेत ते कुठेतरी कमी पडतात आणि मेरिट मध्ये बसत नाही, भरती होत नाही.
काय मेहनत करावी यांची नक्कीच मार्गदर्शन घेत जावा, जेणेकरून आपल्या समाजाचे खूप लोक पुढे गेलेले आहेत, ते कसे गेलेले आहेत यांचा मुलाही मार्गदर्शन घेतलंच पाहिजे असे मला तरी वाटतंय. मुलं मेहनत घेतात परंतु कुठं अपयश येतात. या सध्याच्या स्थितीत खूप अशी स्पर्धा चालू आहे आणि पुढील बॉल फेकतोय तो धनगरवाडी संघाचा आणि अंकुशला जाग्यावरच थांबून ठेवलेला आहे. मित्रांनो, तुम्ही एवढी मेहनत करतात त्याचप्रमाणे आपल्या करिअरसाठी देखील अशीच मेहनत करावी. आणि पुन्हा असा टोलवलेला बॉल आणि झेल जमिनीला दान. अंकुशला जीवदान देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि त्याला टायमाने खूप अशी साथ दिलेली आहे. पुढील बॉल फेकतोय तो आपला धनगरवाडी संघाचा बॉलर बाळा. पुन्हा तसाच मारलेला आहे बॉल आणि बघूया पुन्हा एकदा झेल जमिनीला दाद. मित्रांनो, अशी जर फिल्डिंग केली असेल तर कुऱ्हाडपाडे सर सहजासहजी विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचेल. कॅच आहे तो मॅच आहे असं समीकरण असतं. कॅच सोडली तर खूप त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आणि पुन्हा एकदा तयार सज्ज असलेला तो अंकुश आणि बॉलिंग करतोय तो बाळा. उत्कृष्ट अशी बॉल आणि छान अशी बॉलिंग करून बॉल डॉट काढलेला आहे. पूर्णपणे 15-16 रनाचा टार्गेट असून देखील बॉलरनी जखडून ठेवलेला आहे. 4 बॉल फेकून फक्त 2च रनावर थांबवलेला आहे. पुन्हा बॉल फेकतोय तो बाळा आणि मारा करतोय तो अंकुश आणि असा छनछनीत आता फिल्डरच्या डोक्यावरून लावून षटकार. मी पहिलेच बोललो होतो का तुम्ही अंकुशला जीवनदान दिलं म्हणजे तुम्हाला धोका आहेच आणि तसंच त्याने दाखवलेलं आहे. कॅच है तो मैच है, नहीं तो सब बर्बाद है. पुढील बॉल फेकतोय तो बाळा, मारा करतोय तो अंकुश. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला आहे आणि फिल्डरच्या असा पाया खाऊन बॉल जाऊनच खणखणीत चौकार. पुढील बॉल फेकतोय तो धनगरवाडी संघाचा बॉलर राज आणि त्याला मारा करतोय. उत्कृष्ट अशी वरूनच झेल मारलेला आहे आणि हा विजयाचा षटकार असावा. आणि कुऱ्हाडपाडे हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या संघाचे देखील खूप खूप कौतुक. आणि पुढील समालोचनचा कार्यभार आपले सोनूभाऊकडे स्वीकारतोय. आणि आजच्या दिवसाची शेवटची मॅच कुऱ्हाडपाडा विरुद्ध बेडीसगाव असणार. आणि या